मग तुम्ही म्हणताल महाराज तर सुखाचं घोषलं म्हणले, उत्तम आहे, चांगलं म्हणले, आणि तू कस काय हरामखोर? तर ऐका ना, कीर्तनकार बोलत असताना पकोद्यानं धोत्राच्या खालून तंबाखू चोळली. गळ्यात शपथ, तुमच्या नाही अंगावर घेऊ नका. मग रेडीमेड कपड्याचं दुकान आहे, तुम्हाला मी कपडे शिवणार बी नाही, रिकामा नाही. मी प्रचलित सांगतोय, धोत्राच्या खालून तंबाखू चोळली कीर्तनकार बोलत असताना. किती उत्तम शरीर होतं, किती मातीत घातलं, किती हरामखोर. कीर्तन चालू असताना गायक व्हॉट्सअप खेळत होता. मागच्या म्हणत नाही, व्हॉट्सअप खेळत होता. महाराज यमाला सुद्धा कळणार नाही हरामखोराला कोण येणार का टाकावं. तेव्हा 50 वर्षापूर्वी मोबाईल नव्हता, आणि जरी असता तर इतका प्रगतशील नसता. पण आता कॅमेरे चालू आहेत, अख्ख्या महाराष्ट्रातली दर्जेदार लोक पाहतेत हे किती नाटकं स्टेजवर करतेत. म्हणून हा पांचटपणा हलकटांनी पाहू नये, इतकं तरी दर्जेदार आमच्या लोकांनी वागावा. विठाला 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 लोक आमच्या पाया पडतेत नागरे सर, याचा अर्थ आम्ही फार मोठे आहेत असा काही विषय नाही. दादा आपल्या पाया लोक ज्ञानोबराय तुकोबरायमुळे पडतेत. तुम्हाला एक मुद्दा माहिती आहे का? दसरा सण होता आणि दसरा सण गेला ना. आता आपट्याचा पाला कोण खाते? शेळ्या. शेळ्या खात्यात का नाही आपट्याचा पाला? शमी जाऊ द्या, शुद्ध शब्द, सौंदड जाऊ द्या, सौंदड, पालवी. पालवीला खालच्या हे म्हणजे खालचं नाव नाही बरं का, उत्तम मराठी भाषेतलं नाव आहे पालवी. पालवी पालवी म्हणजे झाडाला फुटलेली लहरदार पालवी नाही, पालवी नावाचं एक झाड. हे खडकाळ भागात येत नाही. दर्जेदार शेतकरी ज्या रानात पालव्या वाढत्यात त्या रानाला 2 पैसे शिल्लक देऊन शेती खरेदी करतो, या शेतकऱ्याला दर्जेदार आणि कळणारा शेतकरी म्हणतात. पालवी ही डोंगराळ भागात येत नसते, पालवी ही खडकाळ भागात येत नसते, पालवी ही 2-2.5 फूट काळ्या जमिनीवर येत नसते, 9-9, 12-12 फूट काळीच माती लागते, अशा जमिनीवर पालवी येत असते. या पालवीला सौंदड म्हणतात, तिला शास्त्राच्या भाषेमध्ये शमी म्हणतात. शमी. अजून 3 नाव आहेत, पण बस झाले 3. सगळ्या गोळ्या एक खाट्या घेतल्यावर रिॲक्शन येतं आहे का नाही डॉक्टरचं? उगच त्या साईड इफेक्ट होतो आहे का नाही? बस झाले, पालवी, सौंदड आणि शमी. एक जण म्हणला तुला पुढचं येतच नसल, असंही समज सोमल्या. विठाला विठाला मग आपट्याचा पाला, शमीचा पाला शेळ्या खात्यात. शेळ्या शेळ्या गाई नाहीत खाता, मसडा पण नाहीत खात. कोण खात्यात? शेळ्या. आणि शेळ्याला कळत नाही, शेळ्या धोत्री बी खात्यात. धोत्रा पण शेळ्या खात्यात. बरं विषारी असतो बरं धोत्रा. हो शेळ्या म्हणून तर शेळीची चरणी आळंदीतले मालक म्हणले. तुम्ही अजून बी लक्षात घ्या, शेंडा खाती ती शेळी, सगळं खुडून खाती ती गाय, वाचा वाचा खाती ती मसड. गायीनं खाल्ल्याच्या नंतर 4थ्या दिवशी अंकुर फुटतंय. हे दात आणि जीभ गायीची. म्हशीनं वरबाड्यात म्हणून मसडा पांधाडच वरबाडीत असतात. 70% खाती आणि 25 ते 30% तोंडातून खाली पडते मसड. आणि शेंडे छानती तुळशीची पण ती शेपुडी, ती शेळी. अजून लक्षात ठेवा, एखादी वढाळा असू द्या, पण शक्यतो वैरणीची तुडवातुडी करीत नाही ती गाय. शक्यतो पिळे घेत नाही ती गाय. आणि पिळे घेऊन कासरी तुडी ती मसड. कोणाच्या जीवनात मसड येऊ नये. शक्यतो गायी आल्या पाहिजे. तुम्ही कस काय हसले? तुमची वेगळीच लाईट लागली वाटते, असं समजू नका. तसले दगड टाकायचा मला नादही नाही. विठाला विठाला लोक आमच्या पाया पडतात म्हणजे आम्ही फार मोठे नाहीत. वकील साहेब, बापू, लोक आम्हाला पाया पडून पैसे देतात म्हणजे आम्ही फार दर्जेदार नाहीत. मी सौंदड आणि आपटा सांगतोय नागरे सर. सौंदडीची आणि आपट्याची पानं शेळ्या खात्यात, पण पवित्र कोण्या दिवशी केले? सौंदड आपटा रान तारा हातात सोराचा
तुरा पूर्वियासी पूसे कोण वाटा देवासाठी मान सौंदर्याचा हातो दसऱ्याचा तुरा पूर्वियासी पूसे कोण एका देवासाठी सौंदडापटा रान चारा हे तो दसऱ्याचा तुरा हिरवी तरी पुशे कोण एका देवासाठी मान. आम्हाला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे मिळ किंमत. ज्ञानोबर आहे तुकोबर आहेचं भजन गिरगावकरांना सोड्यावर याला ऊस तोडायला पण बोलणार नाहीत. त्याला माहिती याला मोळ्या उचलायच्या नाही. विठाला विठाला म्हणून या संप्रदायाशी संलग्न राहणं ते संप्रदायातल्या लोकांच्यासाठी हिताचं असेल. धर्मासाठी असेल तो भाग पुढचा, लोक मानतील हा भाग पुढचा. त्याच्याचकडे देवानं चांगल्या दृष्टीनं पाहावं याच्याकरता तो दर्जा सांभाळायचा. चला नित्याची वारकरी होती याच्यावर सांगत होतो ना. रानोबा नावाची वारकरी, रानोबा नावाची वारकरी. एसटी लांबून आणीन पण बस स्टँडला नेतो, ताण घेऊ नका. घरच्यांनी नकार दिल्याच्या नंतर सांगितलं नको मला वारी करायची, माझा पिंड वारीसाठी आहे. ठीक आहे. वारीहून एके दिवशी परत येत होते आणि परत येत असताना एका गावामध्ये छोटंसं मंदिर आहे. आता पूर्वीच्या काळात अशी मंदिरं नव्हती कारण अडचणी होत्या. मला असं वाटतं तुमच्या लहानपणी सप्त्यात परिसरात सगळ्या सप्त्यात बुंदी नसेल. बुंदी नुकती चांगल्या प्रतीचा शिरा नव्हता. फार क्वचित भारदस्त एखादं गाव असेल, त्या गावाला आगळं वेगळं उत्पन्न असेल, तिथं काही होत होतं. म्हणून बऱ्यापैकी अडचण असल्यामुळं मंदिराच्या वास्तू सुद्धा छोट्या छोट्या होत्या. ते मंदिर छोटंसं होतं. त्या मंदिरात आपली वळकट टाकली, पाण्याचा भोपळा खुंटीला अडकवला, बाजूला पाणी होतं, हातपाय धुतली, मारुतीरायाच्या मंदिरामध्ये थोडा वेळ भजनाची संध्या केली आणि मग आपली ती चिपळी तो टाळ पिशवीत ठेवून दिला आणि एक छोटासा उपरणं होतं ते उपरणं खांद्यावर टाकलं आणि मधुकरी मागितली त्या गावात. मधुकरीचं वेगळं नाव आहे पुराणातलं, कांती भिक्षा. शिजलेले पदार्थ समोरच्या व्यक्तीला मागणे आणि समोरच्या व्यक्तीनं पुढच्या व्यक्तीला शिजलेली परिपक्व पदार्थ देणं म्हणजे खाण्याच्या योग्यतेची पदार्थ देणं, याला कांती भिक्षा म्हणतात. तर त्या कांती भिक्षेला माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुकोबारायांनी नाव दिलं मधुकरी. काय गोड नाव आहे बघा ना, मधुकरी. मग ती मधुकरी रानोबा नावाच्या वारकऱ्यांनी मागितली. थकलेली व्यक्ती होती, फार वय झालेलं होतं. त्या मधुकरीतली कोर अर्धी भाकरी त्याच उपरण्याच्या बाजूच्या कोपऱ्यावर घेतली, ती खाल्ली, पाणी पिलं, भोपळा अडकवला आणि ती उरलेली मधुकरी आपल्या पडशीत पिशवीत ठेवून दिली आणि मारुतीरायाला प्रणाम केला. आणि रानोबा नावाचे वारकरी झोपले, तोंडावरून पांघरण घेतलं. रात्रीचा 1-1:30 वाजला आणि 1:30 वाजता मंदिरातला घंटा वाजला. मला असं वाटतंय तो काल बऱ्यापैकी चांदण्याचा प्रकाश होता. चांदण्याचा प्रकाशही मंदिरात आलेला होता आणि मंदिरात एका जाणकार व्यक्तीनं दिव्याची वात लावली होती. आज जशी दिवे असतात दीपावळीचे तशी एक वात लावली. त्या वातीच्या प्रकाशात तोंडावरचं पांघरण करून काढलं तर घंटा वाजणारा दिसला. उठले, कोण आपण? वाट सर्व आहे जी. कुठून आलात? आमक्या गावून. जेवणाची अवस्था, रस्त्यात गाव लागलं नाही. रानोबा वारकऱ्याला इतका आनंद वाटला. मी मागितलेली मधुकरी आपल्या याच्यात शिल्लक आहे आणि ही मधुकरी रात्रीच्या 1:30 वाजता जरी एक वाटसरू खात असेल तर कोटी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त. कोटी सप्ते केल्याचं पुण्य. सत्पात्री दान असलं पाहिजे. सत्पात्री. एखाद्याला वाटत असेल मी आमक्याला इतकी दक्षिणा दिली, पण त्यानं जर चुकीच्या मार्गानं खर्चिली तर दक्षिणा देणाऱ्याला अर्ध पाप लागत असते. समजू नका कीर्तनकाराचा यजमान झाला म्हणजे लयच पुण्यवान. त्या कीर्तनकारानं पैसे कशात खर्चिलेत याच्यावर तुमचं पुण्य ठरविल्या जाते.
तुम्ही दिलेली दक्षिणा तुमच्या बायकोनं केलेला स्वयंपाक कीर्तनकार जर खात नसेल आणि त्यानं तुमच्या दक्षिणेतलं जर धाब्यावर खर्चून खाल्लं असेल तर तो माळकरी असेल. मला काही बाकीचं नाव घ्यायचं नाही. तो माळकरी असेल. त्यानं आपलाच आहार खाल्ला असेल पण तुमच्या पैशात खाल्ला असेल तरी तुमच्या बोखंडीवर अर्ध पाप पडते. मर्यादा सांगितल्या, संप्रदायाचे नियम सांगितले, मर्यादा सांगितल्या. पैसे देता म्हणजे फार मोठे आहेत नाही. दिलीत कोणाला, काय दिलीत, कशा करता खर्चिलेत, हाही महत्व आहे. महाराज, धर्मासारख्या माणसाचा अंगठा जाते, तुम्ही कोण्या मापात बसता? धर्म धर्म ज्याच्या रथाचे चाक घासू नये म्हणून पृथ्वी ज्याच्या रथावर प्रेम करत होती आणि एका फुटानं इतीनं पृथ्वीच्या अंतरानं ज्याच्या रथाची चाकं चलत होती, ज्याच्या रथाची चाकं घासू नये याच्याकरता वसुंधरा ज्याच्यावर कृपा करत होती, तो धर्म किती पवित्र असेल. त्याही धर्माचं दान चुकल्याच्या नंतर अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. एकदा खोटं बोलला, वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ट त्या कर्मासाठी गेला. याच्या पुढचा आहे का, दात्वाम यती जायतो अर्थोती जायते मिना भयाता ती गलव जानाय. यायनं दिलेला अनादान त्याचा रील आणली आणि भोयानं जाळं इनलं. प्राण वाचणाऱ्या माशांचे प्राण वाचणं बंद झालं. तिचक्या करता नरकात अंगठा गेला धर्माचा. आपण कोण्या पासंगाला पुरू? विठाला विठाला विठाला. आपण मागितलेलं हे मधुकरीतलं अन्न मारुतीरायाच्या मंदिरात भजन केलंय आणि भजन करून मग मधुकरी मागितली आणि रात्रीच्या 1:30 वाजता एका प्रवाशाला आपण देत असो तर किती पुण्य घेता का? त्या प्रवाशानं ती मधुकरी घेतली आणि ती खाऊन टाकली. अन्नावर किती प्रेम करत होती. माझ्या लहानपणी शेतात माणसं पालवावर जेवत होते. आता डब्बे नाहीत अशी बाईच नाही. प्रत्येक बायकाला डब्बे, त्याला टिफिनचा डब्बा म्हणतात. भाकरी बांधायच्या पालवाला आमच्याकडं पालव किंवा गाळणं म्हणत होते किंवा भाकरीचं फडकं. आता तुमच्याकडे काय, आपण काय लय तुर्कस्तान अरबस्ताना आपण जवळजवळचे, फार काय लांबचे नाहीत. तर त्या भाकरीत त्याच्यावर. आता हा जर काळ सांगितलं ते जीनच्या पॅन्टीवाले म्हणतील याच्या गोळ्या संपल्या, सांगायची काय गरज होती. पण या काळात जगलेली तुम्ही माणसं आहात. भाकरी अशा जेवत असताना सगळी भाकरी खाणं झाल्याच्या नंतर ते भाकरीचा असा कुस्कूर हातात घेऊन खात होते. म्हणजे त्याची कणं सुद्धा वाया जाऊ देत नव्हते. इतकी पद्धत होती, इतकी पद्धत होती. भाकरीवर प्रेम करत होते. आता मोठाल्याच्या लग्नामध्ये चेंडू फेकल्यासारखे गुलाबजामुन डस्टबिनमध्ये. हो, एका मोठ्या लग्नामध्ये आईस्क्रीम होते. आईस्क्रीम माझ्या बाजूला बसलेले 6 शुगरचे म्हणजे त्यांना खूप शुगर होती. तरी पण पुढच्या ज्याचं लग्न, ज्याच्या घरचं लग्न आहे का त्याला लय जोर होता. शब्द जरा मला वापरत असतो. तुम्हाला पटत नसेल दुसऱ्याबद्दल बोलू नका. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव. मला काय असं कोणी बलवाव, काही माग लागाव, लय असा जिव्हाळा यावं असं काही लोण्याची पुडी मी घेऊन येत नसतो. विठाला 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 विठाला. त्याला अति जोर असल्यामुळे त्यानं सांगितलं, साहेब घ्याच ना, यायला शुगर. साहेब पण मध्ये त्यांच्यात पण जरासा बैलाचा गुण होता. त्यांच्यात पण शुगर असताना जर आईस्क्रीम घेत असेल तर त्याच्यात जरासा बैलाचा गुण होता. बैलाला सांगू का तुम्हाला, पोट भरल्यावर बी मका टाका, बैल नाही म्हणतच नाही. पोट भरल्यावर पेंड चारा तरी नाही म्हणतच नाही. कोण? बैल. मग माणसानं असं वागावं का? आपल्याला आता पुरे असं म्हणावं का नाही, आपण बैल नाहीत ना. तशी ते 4ही 5ही 6ही साहेब बैलच होते. पुढच्या नालायकानं अतिजोर आल्यामुळं, आग्रह केल्यामुळं सगळ्यांनी आईस्क्रीम घेतल्या आणि त्याच्या देखता जिभेला लावल्या. पण त्याला माहिती आहे आपली शुगर लय वाढलेली. त्यानं तिकडं तोंड केलं की डस्टबिनमध्ये टाकून दिलं. नाही हा पुण्याचा काळ, हा फार शोकाचा काळ, फार शोकाचा काळ, फार शोकाचा काळ. हे प्रगतीचं लक्षण नाही. आपण लग्नात एवढं उष्ट टाकतो, हे सुद्धा प्रगतीचं लक्षण नाही. काय झालं अहो, काय 100-200 कुत्रे खात होते तरी स्वयंपाक उडालात नाही. मोठाडपणा सांगू नको समळ्या. मागचं आठव मागचं. जुन्या लोकांची मत होती, गरिबी आल्यावर लाजू नये, श्रीमंती आल्यावर माजू नये. राणोबा वारकऱ्यांनी ती आणलेली भाकरी त्या वाटसरूनं त्याचे कण सगळे खाऊन टाकले, पाणी पिले आणि त्या वाटसरूनं सांगितलं, कोण आपण? माझ्या आई बाबानं माझं नाव राणोबा ठेवलंय. काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा. माझ्या आई बाबानं माझं नाव राणोबा ठेवलंय. वा, काय करता आपण? काही नाही. आता काय करता येणार आहे?
आता चौथ्या आश्रमात आहे आणि चौथ्या आश्रमात असल्यामुळं पंढरीच्या वारी व्यतिरिक्त दुसरं काही करत नाही. बरं, नित्याची पंढरीची वारी आहे. हो, मला तुमचे पाय दाबू द्या. त्या रानोबा नावाच्या वारकऱ्याने पुढच्या वाटसरूला विचारलं, का माझे पाय दाबता? ऐका ना, अहो रात्रीच्या 1:30-2 वाजता पोटात भुकेचा डोम पेटलाय आणि मी जर रात्री 2 वाजता भिक्षा मागायला गेलो तर लोक मला भिक्षा देणार नाहीत, मारतील चोर म्हणून. रात्री आमची घरं फोडतो का काय म्हणून मारतील. आणि तुम्ही रात्रीच्या 1:30-2 वाजता मला आईसारखं अन्न दिले, मला याची सेवा करू द्या. वारकरी कोणाला म्हणायचं माहिती आहे का? त्या वारकऱ्यानं सांगितलं, मी चौथ्या आश्रमात प्रवेश केलाय आणि चौथ्या आश्रमात प्रवेश केला त्या दिवसपासून आंघोळीला बायकोला सुद्धा पाणी टाकू देत नाही. चौथ्या आश्रमात प्रवेश केल्यामुळे आंघोळीला बायकोला सुद्धा पाणी टाकू देत नाही. तर मधुकरीतली भाकरी तुला दिल्याच्या नंतर तू जर माझे पाय दाबलेस आणि मी जर ते दाबून घेतले तर मला निश्चित तुझ्या घरचा बैल होऊन कर्ज फेडावं लागेल. हे ज्याला कळतं त्याला वारकरी म्हणायचं. कोरक 7-8 जणांना अंग तुडवायला लावायला घुसेस का तू? हा, काय सूत्रबद्ध लोक असतील, किती सूत्रबद्ध असतील. नाही, चौथ्या आश्रमात प्रवेश केलाय. नाही, पुढचं ऐकतच नव्हतं. प्रवासी नव्हतं ते पंढरपुरातला जगाचा पाप होता. प्रवासी नाही, तो जगातला पाप आहे, पंढरपुरातला मालक आहे. आणि सांगितलं, रानोबा महाराज दाबू द्या पाय. नाही, माफ करा, माफ करा, माफ करा. ऐकायला तयारच नाही. रानोबा महाराजानं सांगितलं, आपण प्रवासी आहात, वर्ण कोणता आहे आपला? हिंदू आहे, जात हिंदूची आहे, ठीक आहे. आपण सनातनी आहात? होय. रानोबा महाराजांनी काय विचारलं माहिती आहे का? वारकरी संप्रदाय हा जातीचा भेद करीत नाही. म्हणून रानोबा वारकऱ्यांना वाटलं असतं, हा जर मुस्लिम असेल तर याला शपथ त्याच्या देवाची घातली असती, हा जर दुसरा असेल तर त्याला त्याच्या देवाची शपथ घातली असती. म्हणून विचारलं, आपण कोण आहात? मी सनातनी आहेत. मग तुम्हाला मारुती रायाची शपथ आहे, माझ्या सेवेची अपेक्षा करू नका. मी तुम्हाला सेवा करू देणार नाही आणि माझी सेवा करण्याची इच्छा करू नका. मारुतीरायाची शपथ घातल्या पंढरपुरातल्या मालकाला मारुतीरायापेक्षा दुसरं कोण आवडेल? ठीक आहे. तरी पण पंढरपुरातला मालक देव चतुर जाणून अंतर्वर्त तसे. काय त्यांचा महिमा सांगतोय? पंढरपुरातल्या मालकांनी पायावरचं पांघरण बाजूला केल्याबरोबर रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या पायाला जखमा झाल्या होत्या. माणसाच्या रूपातल्या पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, वारकरी महाराज, माझ्याकडे अशी बुटी आहे, माझ्याकडे अशी जडीबुटी आहे, माझ्याकडे असं औषध आहे, माझ्याकडे असा लेप आहे. तो लेप तुमच्या पायाला लागल्याच्या नंतर तुमच्या जखमा दुरुस्त होतील आणि तुम्हाला प्रवास करण्यासाठी सोपं जाईल. वारकऱ्यानं सांगितलं, द्या तो लेप, द्या ती बुटी, द्या ते चूर्ण, द्या ते औषध, द्या ते चाटण. खायचंय का अंगाला लावायचंय का प्यायचंय द्या. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, नाही, तो लेप आहे आणि तो लेप करत असताना मी तुमच्या पायाला घर्षण करील. किती बाऱ्या हात पुढे घ्यायचा, किती बाऱ्या मागं घ्यायचा, किती दाबायचा, किती अलगद चोळायचं. असं जर झालं तर तुमच्या जखमा राहत्याल. मी चोळतोय ना? नाही म्हणे. ऐका ऐका ऐका, तुमच्या जखमेचा विचार करतोय मी. आणि विटेवरच्या मालकानं नाना प्रकारचं नाटक करून हाताला औषध लावून रानोबा नावाच्या वारकऱ्याच्या पायाला औषध लावल्याबरोबर डोळ्याचं पापण लवतं एवढ्या अवकाशात जखमा दुरुस्त झाल्या. पण ते वारकरीच होते. त्यांनी लगेच मनगट धरलं, कोण आपण, कोण आपण, कोण कोण? अहो, मी प्रवासी आहे, मला आयुर्वेदाचा अभ्यास आहे, मला झाड पाल्याचं ज्ञान आहे. हे अमक्या प्रकारच्या झाडाचा पाला तुमच्या पायाला लावल्या जखमा राहतात ते मला कळतंय. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं, 90 ओलांडली हो, 90 ओलांडली. तीर्थयात्रा करत असताना बऱ्यापैकी वैद्य पाहिलेत मी, असे काही वैद्य पाहिलेत की तेच आजारी येतं. आणि जगातला तुम्ही एक सामान्य वैद्य मला सापडलात. स्पर्श केल्याबरोबर डोळ्याचं पापण नव्हतं एवढ्या अवकाशात माझ्या जखमा राहतात. मला सांगा ना, आपण धन्वंतरी आहात का? आपण सुषेण आहात का? कृतात्रेतायुगात सुषेण, समुद्र मंथनातले आपण धन्वंतरी आहात का?
नाही, मला आयुर्वेदातलं कळतंय. सांगा ना आपण कोण आहात. भक्तीची ताकद सोडू शकत नाही. रूप प्रगट झालं, चतुर्भुज मूर्ती प्रगट झाली. ती मूर्ती म्हणजे विटेवरचा मालक होता. गुडघ्यात वाकलेले रानोबा नावाचे वारकरी विटेवरच्या मालकाच्या पायावर डोळे ठेवले, डोकं ठेवलं. देवा, माझ्या तळपायाला तुमचा पवित्र हात लागतोय. देवानं आपली सेवा केली याच्याकरता वारकरी रडत होते. आणि एका वारकऱ्याची सेवा केली म्हणून आनंदाश्रू विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून येत होते. काय अलौकिक योग असेल तो. जवळ बसले आणि गप्पा करत असताना विटेवरच्या मालकानं सांगितलं, रानोबा जी, जी प्रभू जी, पायाच्या जखमा दुरुस्त झाल्या, गोट्याच्या जखमा दुरुस्त झाल्या, पण गुडघे वाकलेले ते सरळ करू का? मान खाली घातली आणि खाली मान घालून सांगितलं, देवा, काय गुडघे सरळ करण्याच्या गप्पा करता आपण? काय त्यांचा महिमा सांगतोय. काय गुडघे पाय सरळ करण्याचा गप्पा करता आपण? देवा, तुम्ही मनात आणलं तर एका क्षणात मला 20 वर्षाचा तरुण करताल. कृपा कटाक्षे न्याहाळीले. एका क्षणात 20 वर्षाचा तरुण करताल. पण देवा, अवडंबर काय होईल माहिती? माझे गुडघ्यात उलटे वाकलेले पाय जर तुम्ही सरळ केले तर या मराठवाड्यातले लोक देवा तुझ्या दर्शनाला न येता माझ्या पाया पडायला येतील रे, माझ्या पाया पडायला येतील. माझ्या कशाला देवा हे जगिन्य रे? कशाला अवडंबर करायचं रे देवा? हे जगदानंद कंद जगतपते, वंशातल्या कोण्या व्यक्तीचं पुण्य उदयाला आलं म्हणून मी तुझा वारकरी झालो देवा. अरे नये योगियाच्या ध्याना, तपी योगी सिद्ध अनुरागी रात्रंदिवस तुझा टाळ फोडतात तरी तू त्यांच्या स्वप्नात नाही. तो आम्हा पाशी मागे पुढे आणि तू पायाला लेप करतोस देवा. हे फक्त वंशातल्या लोकांचं पुण्य उदयाला आलं म्हणून तुझी वारी करतो हा योग आलाय. आणि आता तू जर पाय सरळ केले तर तुझ्या दर्शनापेक्षा माझ्या दर्शनाची गर्दी होईल रे. लोक विसरतील रे देवा. हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. हा वारकरी संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. नकोय देवा, नकोय. दृष्टांत संपला. रानोबा नावाचे वारकरी, महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय पंजाबपर्यंत नेऊन घातलेले 700 वर्षापूर्वीची एक व्यक्ती संत शिरोमणी नामदेवराय आणि 70 वर्षापूर्वी हा वारकरी संप्रदाय उत्तर भारतापर्यंत नेऊन पोचणारी व्यक्ती ज्ञानोबारायांच्या नंतर ज्ञानसूर्य कोण असेल तर रंगनाथ गुरुजी परभणीकर. तुमच्या परिसरात गुरुजींचे सप्ते जास्त व्हायचे. गुरुवर्य साखरे महाराज जास्त सप्ती ती परंपरा होती. गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर ज्यांचे नातू त्यांना म्हणायचं रानोबा महाराज. देवानं ज्यांच्या पायाला लेप करावा, पंढरपुरातला मालक ज्यांच्या कामा करता येतोय एवढा दर्जा त्या संतांचा आहे. त्या संतांचं किती वर्णन करू म्हणून मालक पाहिजे. त्यांचा महिमा काय त्यांचा महिमा त्यांचा महिमा वर्णुवारे काय त्यांचा महिमा वर्णुवारे हरिभक्त थोर हरिभक्त थोर
अर्थ ब्रह्मादिका तळची भेटीची अर्थ ब्रह्मादिका तळची भेटीची अर्थ ब्रह्मादिका तळची भेटीची अर्थ ब्रह्मादिका नागरेश सर वेळ संपला ना. हो कुलकर्णी सर संपला ना वेळ नाही. दहा मिनिटं घेतो. एका बाईनं स्वयंपाक केला, वेगात सांगतो, चांगली बाई होती, माध्यंजन शाखेची होती. कुलकर्णी सर तुम्ही कोण्या शाखेचे? माध्यंजन. वा कसं जवळ पेटलं पा. अश्विलायन, कान्नव, माध्यंजन अशा शाखा. गरीब बाई, अत्यंत गरीब, फार गरीब. किती गरीब? 4 वाशाच्या झोपड्यात राहत होती. 4 वाशाचं झोपडं. वास तर या पोरायला कळतच नसतील. तुला वास नसन कळत नाही का? नाही कळू दे वास, पण दुसऱ्याचं बी वासाडी जाऊ नको. आणि दुसऱ्याचे वाशे बी नको मोजी जाऊ असं म्हणत होते. पण काय वाशे मोजायला लोकायची म्हणे नाही कळायची. काळ गोड आलाय तुमचा काळ. या जुन्या लोकायला वाशे माहीत होते. आयुष्य गेलं त्याच्यात. काय काय लोकांचं आयुष्य. आपण सगळी खेड्यातलीच माणसं नागरे सर. जुना काळ जर पाहिला ना तर श्रावण भाद्रपद महिन्यात दिवसभर रानात काम करून आलेली बाई त्या चुलीपाशी जेवण करून घरातली लोक जिथं जिथं झोपतील आपोआपल्या परीनं जागा असायच्या त्या चुलीवरचा गरम तवा खाली टाकायचा, त्याच्यावर बोंद्र टाकायचं आणि ती पाठ शेकीत होती इळभर काम केल्यावर. अशा परिस्थितीत राहिलेली लोक, तशी ती म्हातारी होती. मी काय असा फारसा खूपसा दुष्काळ पाहिला नाही, पण बऱ्यापैकी काही माणसं पाहिली. आम्ही एका बऱ्यापैकी ज्या व्यक्तीला त्या काळात त्यांच्याकडे ज्वारी असायची अशाचा बाण कापायचा वेळ आला. एकदा योग आला. बाण गोंडवाळ नावाचं एक गवत आहे, माहीत असेल शेतकऱ्यांना. हे गोंडवाळ नावाचं गवत गोंडे उमलायच्या अगोदर जनावरं खातात आणि त्याचे गोंडे उमलले की त्याला कुसळं येते. मग हे गोंडवाळ जनावरांच्या खाच्या कामी नाही. हे जर फार वाढलं तर याचे कोठे शिवीत होते. कोठे असं गोंडवाळ गवत कापायचा योग आला. त्यावेळेला आम्ही 3 लोक होतो. आमच्या दोघांकडे 1.5 भाकरी होती. पण आमच्या तिघामध्ये जो एक रोजदार होता त्याच्याकडे 27, 28, 29 फक्त वांगे मीठ टाकून उकळलेले होते. भाकरी चतकोर सुद्धा नव्हती. दुपारची भाकरी जेवायला बसल्याच्या नंतर, खाड्यासाठी बसल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की दोघांना वाटलं की यांना अर्धी अर्धी द्यावी. पण पुढचा विद्वान माणूस होता. त्यानं विचार केला यांची अर्धी अर्धी घेतली की यांना 1.5 भाकरी त्यांचं काही दुपारचं भागणार नाही. म्हणून त्यांनी चतकोर आमच्या दोघांची घेतली आणि त्यांना अर्ध्या भाकरीमध्ये 22 ते 23 वांगे एवढ्या एवढ्या घासाला एक वांग खायचं. काय परिस्थिती असत्या. 72ला एका तलावाचं काम चालू होतं. घरडेला प्रसंग सांगतो.
त्या तलावाचं काम चालू असताना सोमवारी बाजार होता जवळच्या गावचा, म्हणून सोमवारी वर्षल पगार वाटायला यायचा. तर पगार वाटायला रांगेला लागलेली एक बाई वटीमधल्या आंबाड्या खात होती. आंबाड्याही तुम्हाला कळणार, मीठ लावून भाजल्या होत्या, ती खात होती. एखादा म्हणील हे कीर्तनात सांगायची काय गरज आहे, या लेकरायला कळावा गरिबी मागच्या बापदाद्याची. या परिस्थितीत आपल्या बापदाद्यानं एक टायमाच्या पोटाला चिमटा देऊन पोटाला कसा बांधून आपल्याला इती 2-2 इती जमिनी कमवून ठेवल्यात. आता त्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही तरुणांनी सांभाळणं अत्यंत गरजेचं आहे. हे कोट्यावधी सप्ते केल्याचं पुण्य प्राप्त होईल. आम्ही जर म्हाताऱ्या लोकांचा आदर करीत नसोल आणि 2-2 किलोच्या तुळशीच्या माळ्या घरात घालून फिरत असोल तर त्याच्यासारखा कसाही जगात कोणी नसेल. विठाला विठाला वर्षलनं विचारलं, बाई तुम्ही काय करायल्या? तर त्या बाईनं सांगितलं, साहेब मी सोमवार सोडायले. तर तो विद्वान माणूस होता. कुलकर्णी साहेब लक्षात आलं. बाजूच्याला विचारलं, परिणाम आहे का म्हातारीच्या डोक्यावर? नाही म्हणे, ती सोमवारच सोडायली. तर वर्षल साहेबानं सांगितलं, अहो सोमवार कसं जेवण काहीतरी खात्यात. जवळ घेतलं आणि मागच्याला सांगितलं. तेव्हा ती घरं होती पैसे वाटायची, ती याची केलेली ती ताटवे, आणि ते तळ्यावर घरं असायचं. ते ताटव्याचं शेड वगैरे नव्हतं. इंजिनियर साहेबाला जुना काळ माहीत असेल शिंदे साहेबांना. बाजूच्या लोकांना मागं केलं आणि त्या म्हातारीने विचारलं, बाई तुम्ही सोमवार सोडता? दादा माझी अर्धी बरास शिल्लक राहिली. मुकदमानं माझ्या सगळ्या बराशी कागदाव लावल्यात आणि अर्धी बरास मला पगार घेऊन खांदायची, म्हणून सोमवार सोडायला वेळ नाही, म्हणून रांगेला लागल्या सोमवार सोडायचे. तरी वर्षल साहेबाने विचारलं, बाई वटीत भाकरी नाही, चपाती नाही, कण्या नाहीत, काय नाहीत? बाईनं सांगितलं, साहेब मागच्या 3 दिवसापासून घरातली 8 लोक आम्ही आंबाड्याच खात होतो, भाकरी का खात नाहीत? आज तुम्ही पगार दिल्याच्या नंतर ज्वारी विकत घेऊ आणि मग त्याच्या भाकरी करू. ती बाई मी डोळ्यानं पाहिली. कल्पना करा काय परिस्थिती असेल त्या काळात. अशीच परिस्थिती त्या म्हातारीची. आणि ती म्हातारी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या दर्शनाला गेली आणि तुकोबारायचं दर्शन घेतलं आणि एकच मागितलं, तुमच्यासारखे 5-10 वारकरी माझ्याकडे जेवायला यावे. काय त्यांचं महिमा सांगतोय. अरे ती तुकोबाराय होती, ती तुकोबाराय. आमच्यासारखा भंगिऱ्या महाराज नव्हता. गरिबांनी बोलले आम्हाला जावं वाटत नाही. गोरगोमट घर असल्यावर महाराज मस्त जातो. गोरगोमट कळालं ना. साधं घर असल्यावर महाराजाला नको वाटतं, त्याच्या अंगावर पडतं का ते घर? नको वाटतं आमच्या लोकांना नको वाटतं. बघा तुकोबारायचा दर्जा आहे. त्या काळामध्ये भारदस्त श्रीमंत लोक त्या गावात होती. कितीतरी वेळेस तुकोबारायला आमंत्रण दिले, वेळही नसेल त्यांना. काही त्यांचा राग होता असं नाही, पण वेळही नसेल, किंवा तुकोबारायला त्यांच्या घरची रीत आवडत नसेल. आता काही लोक फार श्रीमंत असतात, म्हणजे फार गोड असतात असं नाही. एका माणसाला आम्हाला जेवायला बोलले आम्ही जेवायला, मी गेलो जेवायला काय मला काय, आता आपण रोजच बाहेर खातो, त्याचा काही विषय नाही. कांदा जमतो का, लसूण जमतो का? म्हणलं मी शेतकरी आहे, कांदे 2-2 टाका, 3-3 लसणाच्या करायचं काय ताण असतो? काय लय नाटकं करते. मी कपात चहा पित नाही, बुटात पितो का? काय सोंग तू काय खाला कपात चहा पित नाही? कपाचा चहाचा काय संबंध? कप हा मातीचाच असतो ना. माझं शिक्षण कमी असू द्या गुरुजी, आता तुम्ही खूप शिकले, डॉक्टर साहेब तुम्ही शिकले, कुलकर्णी सर तुम्ही संगणक चालवता गुरुजी. कप कशाचा असतो? मातीचा. सर्व पात्राम पवित्रो मृतिका पात्रो पवित्र. दादा आहे का नाही? सगळ्या पात्रात पात्र कोणतं श्रेष्ठ सांगितलं? मातीचं. एका माणसानं 12 कोटीचं घर बांधलं. वास्तुपुरुष कशाचा असतो? सोन्याचा. कशात ठेवतेत? बोळक्यातच ना. वास्तुपुरुषा सदैवजं यदभ्वादिहा हेमां जायतो सर्वां मध्य वास्तुपुरुषा भयस्थितो आद्याग्निहस्कोणः सर्वान्नपूर्णा स्थापया सर्वस्थितो मृतिका यदभवः तण्डुला सर्व ईवर्जितः जायते मिद्यः सर्वातिदं सौख्यवाराशुदा वास्तुरेव तेन विद्यः सर्वस्थितः पुनितायः. हे काय गांजा कृष्ण लिहिले का डोक्याच्या गोळ्या संपलेत त्यांनी लिहिले? वास्तुपुरुष कशात? मातीच्या पात्रात. 5000 एकरवाला मेला, शेवटचा तू कशात? मातीच्या.
गाडग्यात. चला बस झाले 2च. एक 1000 कोटी ज्याच्याकडे रुपये आहेत, अशा नवरदेवाचं लग्न झालं. हळकुंडन सुपारी मडक्यात घालून वरून कपडा लावून कानात भिन्न खाते सर्व गोत्रे भिन्न गोत्रे समगोत्रे गोत्रे भोस्तिता. असंच नको कुलकर्णी सर. म्हणजे मी खरं बोलतोय असं सांगावं. 20,000 कोटीची प्रॉपर्टी एका बाईच्या मालकाला. संक्रांतीच्या दिवशी वाण कशात? मातीच्या बोळक्यात. आणि तरी म्हणतो मी कपात चहा पित नाही, तुला हाणायला पाहिजे. इतकं म्हणता येईल दादा. तुमच्यासारख्याने दुसऱ्यानं तोंड लावलेल्या कपात प्याचा नाही हा तुम्हाला नियम. कारण तुम्ही संन्यासी आहात, तुम्ही ब्रह्मचारी आहात, आम्ही भरके आहेत. आमचं धकत एखाद्या वेळेस काय विषय धकत. तुम्ही हा नियम पाळावा लागेल. मोठ्या मोठ्या त्याग्यांना जे कुंभ होते ते मातीचे होते. नियम भलते हो सगळे सोंग. एक जण म्हणला मी श्राद्धाचं खात नाही. श्राद्धाच्या कीर्तनाची दक्षिणा कशी घेतली? त्याच्यात नाही ते माथार बसलं का त्या पाकिटात? नाही संध्याकाळी तू या छातीवर उड्या हाणायचं का? हा उसात डुकर खेळल्यावानी नाही तुला असं तुडवायचं का कचा कचा? तू छाती फोडायचं. आपण खातच नाही, हाणायला पाहिजे तुला. तेव्हा हे पोकळवादी नियम संप्रदायाला भ्रष्ट करीत असतात. हे पोकळवादी नियम उद्याच्या पिढीला मातीत घालीत असतात. एका फार मोठ्या विद्वान व्यक्तीचा प्रसंग मी पाहिला, म्हणजे ऐकला. माझ्या अगोदर मला माझ्या कळण्याच्या अगोदर 9 वर्षांती गेले. एक व्यक्ती कर्मकांडात इतकी निपुण होती. 10व्याचं कर्म केल्याच्या नंतर 1 रुपया तर कधी कोणाचा घेतलाच नाही. पण ज्या धोत्रावर कर्म केलं ते धोत्र दुसऱ्याला आंघोळ करून वाळून दान द्यायचं आणि मग दुसरं धोत्र घालून प्रपंच करायचं. काय काय नीतिमत्ता हे स्वतंत्रबद्ध असते. काय एक जण म्हणला मी लसूणच खात नाही आणि 20% पैसे वाटायला. म्हणजे जी त्या माणसाचं रक्त प्यायला लसणात आणि याच्यात काय संबंध? लोय नाटकं लोकांची इतके नाटकं बघायचंच काम नाही. एक जण म्हणला मला ज्ञानेश्वरीच्या लय वया पाठ आहेत. अरे वया लय पाठ आहेत. मला वाटतं एक ते कोण होते प्राध्यापक संभाजीनगरचे ज्ञानेश्वरीवर प्रवचन करत होते, युम पठाण. हो प्रचंड विद्वान होते, प्रचंड विद्वान. ते समाजानं मुस्लिम समाजातले होते. APJ अब्दुल कलाम गीता पाठ होती, त्यांना गीता पाठ होती. असं काय नाही, प्रचंड विद्वत्ता असल्याच्या नंतर कोणालाही पाठ करता येते. मग तुला ज्ञानेश्वरी पाठ झाली म्हणजे लई शहाणा आहे का? तू ज्ञानेश्वरी सारखं वागतो किती ते सांग. विठाला विठाला काय नसतं. असं जेवायला बोललं, याच्यावर चाललं होतं. जेवायला बोललं, आंब्याचा रस वगैरे असं पद्धतशीर जेवायला केलं, कुरड्या पापड्या. बाई किती सात्विक होती याच्यावर सांगतोय. तुकोबारायला बरेच बोलित होते पण जात नव्हते त्यांच्याकडे. त्या बाईने स्वयंपाक केला, मी जेवलो. जेवल्याच्यानंतर तिथंच थांबलो. मग त्यांना सांगितलं आता लक्ष्मी जेवायला बसवा. त्या घरचे यजमान, एकच बायको होती त्याला. पण स्वयंपाकाला शेजारनी 2-3 आलत्या. म्हणलं बसा ताई तुम्ही जेवायला. जेवायला बसल्या. मी बाहेर गेलो आणि पुन्हा असा मध्ये आलो. पाहताना 4 जण जेवायला बसलेल्या पाहिल्या. तर 3घीच्या ताटात भजी होते आणि 1च्या ताटात नव्हते. तर जिच्या ताटात भजी नाही ती त्याची बायको होती, ज्याला आम्हाला जीव घातलं त्याची. मी म्हणलं दादा तुमच्या मंडळी भजी खात नाहीत का? नाही म्हणले महाराज तिला भजी तर लय आवडत. मग आता ताटात कसं काय नाही? नाही म्हणले ती आता खात नाही, ती तळतानाच खाती. काय सुगरणबाई, वा वा वा. हिच्या हातचा स्वयंपाक खाल्ल्यावर नाही महाराजाची गाडी पुलाखाली जायची का? काय 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 कायच विद्वत्ता, काय ते शिस्तबद्ध, काय ते सोहळं, काय तो थाट. सामान्य म्हातारी तुकोबारायला आमंत्रित केलं, पण कर्मनो गहनो गती. ज्या दिवशी तुकोबाराय आणि काही ठराविक लोक हिच्याकडे, सगळी 51 लोकांची संख्या झाली. हे कशावरून माहिती का? उतरेश्वर बापू वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, तुकोबारायने तिला 51 विडे करायला लावले होते. आपल्याकडे जेवणाऱ्याला विडा द्यायची पद्धत होती. पक्षाच्या दिवशी पितराच्या दिवशी सुद्धा विडा आणि त्याच्यावर आणा म्हणजे दक्षिणा द्यायची पद्धत होती. तर तिनं तेवढे आणे जमा केले
खडकी, दमडा, कवडी, लालपई, काय त्या काळातले पैसे असतील 400 वर्षापूर्वी. तेवढे विडे तयार केली म्हणजे 51 माणसं जेवायला होते. झोपडं असं होतं 4-4.5 वाशाचं. त्याला पुढे अशी पडवी, त्याला मोघळ वगैरे असे नाना प्रकारचे नावं असायची. आता कळणार नाही, आपले शब्द लक्षात ठेवायचा फक्त. जुनं इसरायचं नाही, जुनं इसरायचं नाही. तुम्हाला काळ सांगू का, पूर्वीच्या काळात तुमच्या लहानपणी गुळाचा चहा पिणाऱ्या माणसाला भिकार चोट म्हणत होते. खोटं आहे का वाक्य? गुळाचा चहा पिणाऱ्याला काय म्हणायचे? हे ते भिकारी आहे. आणि आता सगळ्यात भारीच्या गाडीत बसणारे, जिथे गुळाचा चहा भेटतोय तिथे त्याची गाडी लागते, तिथे त्याची गाडी लागते. माझ्या लहानपणी आमच्या गावात एक जणाच्या लग्नात कुकर आलं, तर येती जाती पाहायला बाया जात होत्या ना, लक्ष्मी येती जाती. बाई ते कुकर आलं म्हण, तर काही कायला कुकर मानता येत नव्हतं, आता सांगत नाही ती भाषा. भाई ते खालून जाळ लावल्या असं फरफर फरफर वाजत म्हण. माझ्या लहानपणची गोष्ट. कुकर कुकर. आता त्या कुकरायचा इतका उतू आला, यायच्या शिट्या फुटल्या, लय जण फुटले. आणि आता ह्या कुकरायपेक्षा खापरायची कुकर कधी आली, आले की नाही? जुन्यावर नाही आली की मेलेच समजायचं. कोरोनानं तरी दाखिलं जुन्यावर या म्हणून. हो, जुनं इतकं गोड असते म्हणून. जुनी भाषा पण तितकीच गोड आहे. फार माय, बाई, ताई, आई, दादा, अण्णा, काका, तात्या, आबा, नानासाहेब, भाऊसाहेब, तात्यासाहेब, काकासाहेब, काय वजनदार शब्द आहे तो. मला वाटतं ब्रह्मदेवाला सुद्धा याचं पारड्यात वजन करता येणार नाही, इतके वजन. माय, ए माय, 500 एकरवाली बाई पण चपातीला तूप लावून देईन, फक्त खांद्यावर पताका असा एकच म्हणा. ए माय, हे माय दे ग भाकरी. 500 एकर जमीनदाराची बायको गरम चपातीला भाकरीला तूप लावून देईन. मन बरं म्हण तिला मम्मी. नाही रूम न उलट करून नाही हाणायची तिथं पाय. दर्जा आहे महाराज आपल्या जुन्या शब्दात, दर्जा आहे. दम नाही कीर्तनायला, दम नाही भागवतायला, दम नाही रामायणायला, दम नाही शिवपुराणायला. गुण कोणाला आहे? उपरनं झटकिलं की निघलाच आपला उसातल्या डोकराव आणि काठाळ्या. पडवीत मोघळ होतं. पंत्राळ्या लावण्यासाठी पाठीलं. त्याच्यातले 2 जण वापस आले. तुकोबाराने विचारलं का? शेजारची भिंत झोपड्यावर पडते. काय त्यांचा महिमा सांगते. तुकोबाराने सांगितलं भिंत पडते. अरे एका पवित्र स्त्रीने सुदाम, सु म्हणजे चांगला, दाम म्हणजे पैसा, कष्टाचा ताम खर्चून आपल्या वारकऱ्याला जेवायला केले. आणि अशा बाईच्या घरात निष्ठावंत वारकरी तुमच्यासारखे जेवणार. तुकोबाराय स्वतःला नाही म्हणले, तुमच्यासारखे निष्ठावंत वारकऱ्याला जिनं कष्टाच्या दामातून जेवायला केले, तिच्या झोपड्यावर जर भिंत पडायची असेल तर काय भिंतीची मायवेली. तुकोबारायचं वाक्य आहे. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायची सुरज खेडकर, काय मायवेली त्या भिंतीची. बाकीचे म्हणले आता भितडाचा आणि माईचा काय संबंध? भिंतीचे दगड तर निर्जीव आहेत. एखाद्या वेळेस त्याच्यातल्या 1-2 आहे ना तुकोबाराय ओळखीलही नसतील. तुकोबारायचा अधिकार काय? जा म्हणे. पण तुकोबारायने जा म्हणल्याच्या नंतर नाही म्हणायची कोणाची हिंमत नाही. पात्र लावले, पंक्ती बसल्या, जेवण झालं, विडे भेटले, पटकन उठू लागले. पण तुकोबारायनं सांगितलं यजमान जर भरपूर असतील तर आपण उठून जायला हरकत नाही, पण एकटी निराधार म्हातारी आहे आणि ती जेवायच्या अगोदर जर आपण निघालोत तर आपण ऊसातले डुकरं नाहीत, आपण वारकरी आहेत. म्हणून तुकोबारायनं सांगितलं माय बस जेवायला. आणि त्या बाईनं पात्र घेतलं, त्याच्यावर भात घेतला, वरण घेतलं, कालवला. तुकोबाराय म्हणले माय तू जेवल्याशिवाय आम्ही उठणार नाहीत. आणि मग ती म्हातारी जेवली. म्हातारी जेवल्याच्या नंतर तुकोबारायने तिच्या दंडाला धरलं, बाई चल बाहेर. बाहेर घेतलं. गावातल्या अशा तरुणांना उठवलं. म्हातारीचं जातं, म्हातारीचं उखळ, म्हातारीचं पिठाचं गाडगं, म्हातारीचं काय असेल ती वळकट, ही सगळी बाहेर काढा. बाहेर काढून घेतली. आणि त्या काळात गावातल्या दर्जेदार श्रीमंताला सांगितलं, राजे हो, धर्मावर प्रेम करणारी म्हातारी आहे, तिला घर बांधून द्या. शासन आता घरकुल देत असेल. 400 वर्षापूर्वी अनाथाला घरकुल द्यायची पद्धत तुकोबारायांची. 400 वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी.
गाईच्या वाड्याच्या बाजूला कौलाचं घर त्या म्हातारीला दिलं, तिचा पसारा तिथं नेऊन टाकला आणि तुकोबाराय पुन्हा त्या म्हातारीला घेऊन झोपड्यापाशी आले आणि भिंतीला प्रणाम केला. प्रभू जा आता. हे सगळे जे उस्तर म्हातारीचा पसारा दुसऱ्या घरात नेऊस तर पंढरपुरातल्या मालकानं भिंतीला सुदर्शन लावलं होतं. सुदर्शन या गरीब वारकरी म्हातारीची इच्छा पूर्ण करण्यासाठी देहूतले मालक विटेवरच्या मालकाला पडत्या पावसात सुदर्शन हातात घेऊन भिंतीला टेकू द्यायला लावतात. हा काय दर्जा आहे, काय त्यांचा महिमा वर्णो वारंवार विठोबा दोन्ही दर्जेदार मृदंगाचार्य आदरणीय गायन क्षेत्रातली बुलंद तोप गोविंद महाराज, गोड आदरणीय उत्तरेश्वर बापू, गायन क्षेत्रातली बुलंद तोप पांडुरंगजी महाराज, गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय हरिभक्तीपरायण लकडे महाराज, आदी करून सर्व मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या ऋणी नागरे सर असतील, डॉक्टर जायभाई साहेब असतील, कुलकर्णी सर असतील, विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीची संगणक गोड अशा प्रकारचं शिकवणारे आदरणीय येनकर सर असतील आणि या परिसरातले एक मठाधिपती आदरणीय गुरुवर्य दादा असतील, त्यांनाही प्रणाम करतो. उपस्थित सर्व पंचक्रोशीतून आलेली श्रोते मंडळ, माझ्या मायमावल्या गावातली प्रतिष्ठित नागरिक, गोड शाळेवर लक्ष असणारे आदरणीय वकील साहेब असतील, आदरणीय बापू असतील, सगळी जी तुम्ही मंडळी आहात, विद्येच्या मंदिरावर प्रेम करा, याच्याकरता प्रेम करा. माझ्या प्रभू रामचंद्राच्या पुढं डोकं वाकवायचा दर्जा त्याच विद्यार्थ्यात येत असतो ज्याला विद्येचा दर्जा प्राप्त होत असतो. भविष्यात आपला धर्म, आपल्या भारतीय संस्कृतीची वैचारिक प्रणाली विटेवरच्या मालकाला आवडेल अशी प्रणाली सांभाळायची ताकद दर्जेदार विद्यार्थ्यात येत असते. आणि त्या विद्यार्थ्याचा दर्जा वाढवायचं केंद्र कोण असेल, या विश्वातलं 3 मंदिरापैकी एक पवित्र मंदिर कोणतं असेल तर ते विद्येचं मंदिर आहे. त्याही मंदिराकडे तुम्ही गोड लक्ष ठेवत जा. पुनश्च सर्वांना प्रणाम करतो. आणि पवित्र चालत असलेली ही पीरकल्याण ग्रामस्थ वासियांची ही पवित्र परंपरा, या दीपावलीचं एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे दिवे नुसते दिवे लावण्यापुरती दिवाळी नसावी, गोडधोड पदार्थ खाण्यापुरती नसावी, भावानं बहिणीला आणण्यापुरती नसावी. याच्या पाठीमागं फार दिव्याची त्याचं कारण काय आहे, दिवे का लावावे, कशाकरता लावावे, हे सगळ्या गोष्टीचं फार मोठं नाविन्य, अनन्यसाधारण महत्त्वाची प्रणाली जी कोणती आहे तर हा दीपावलीचा सण आहे. आणि या पवित्र उत्सवामध्ये सर्वांना कोटी कोटी अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. ज्ञानेश्वर राघव राजाराम पतित पावन सीताराम रघुपत राघव सीताराम पतित पावन पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा पतित
पतित पावन राजा पतित पावन